एक मयूर सकपाळ म्हणून माझा एक स्टुडंट आहे. तो कॉलेजमध्ये असताना तो माझ्याकडे आला 2021 साली. माझ्याकडनं ट्रेनिंग घेतलं. ट्रेनिंग घेऊन त्यांनी पहिलं प्रोडक्ट सिलेक्ट केलं अंडी. आणि मी त्याला सांगत होतो की तू प्रोडक्ट नॉलेज प्रॉपर घे. आणि प्रोडक्ट नॉलेज घेतलं नाही, अंडी पाठवली की ती अंडी तिकडे त्या समोरच्या देशात बेल्जियमला पाठवली त्यांनी. ती बेल्जियमला जाईपर्यंत त्याची आमलेट झाली होती, कारण पॅकेजिंगच प्रॉपरली केलं नव्हतं. पण त्यांनी हार नाही मानली. परत त्यांनी एक 6 महिने नोकरी केली. हेतू एकच होता की मला व्यवसाय एक्सपोर्ट करायचा आहे. 6 महिने नोकरी केली. नोकरी केल्यानंतर परत चालू केलं एक्सपोर्ट. आज त्याचा माझं जे लास्ट बोलणं झालं त्याच्याशी, त्यांनी या वर्षीचं जे टर्नओव्हर साधारणपणे माझ्या मध्ये 6 ते 7 करोड आहे. हा झाला एक. दुसरा एक चेतन बोडके नावाचा मुलगा आहे. पेट्रोल पंपवरती हे करायचं, काय म्हणतात, सीएनजी मशीन ऑपरेटर होता. 12 की 11 हजार पगार होता. आज ओमानला ट्रेड करतोय कांद्यामध्ये आणि फ्रूट व्हेजिटेबल मध्ये, आणि 100% ऍडव्हान्स वरती काम करतो. महिन्याचे 4.5-5 लाख रुपये कमवतो. किंवा एक कोटेश्वर नाव, कोटेश्वर कसं नाव होतं त्यांचं. माझ्याकडे जे आलं लेफ्ट हँड साईड पूर्ण त्यांची पॅरलाइज झालेली. पण ते एक होतं की सर मी आयुष्यात नोकरी केली, मला आता व्यवसाय करायचा, या परिस्थितीत करेन पण करेन. माणसाचं हाँगकाँगला एक्सपोर्ट करतो. अशी अनेक उदाहरणं आहेत.